राज्याच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस सुरू असताना बीड जिल्ह्याकडे मात्र पावसानं पाठ फिरवलेली आहे आणि त्यामुळे जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईचं सावट आहे आणि ते अधिक गडद झालेलं आहे। जिल्ह्यामध्ये अर्ध्याहून अधिक प्रकल्प सध्या कोरडे ठाक पडलेत। प्रशासनाकडून 69 ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आलाय। राज्यामध्ये अनेक ठिकाणी दमदार पाऊस होतोय, मात्र बीडमध्ये पाऊस होत नाहीये। बीडकडे पावसानं पाठ फिरवलेली आहे। तिथले अर्ध्याहून अधिक प्रकल्प सध्या कोरडे ठाक पडलेले आहेत आणि त्यांची भिस्त आता टँकरवर आहे। 69 ठिकाणी प्रशासन टँकरद्वारे पाणी पुरवठा करते। साताऱ्याच्या कराड तालुक्यामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। चक्क सातारा जिल्हा बँकेच्या मतदानाचा अधिकार देण्यासाठी पैशांची बोली लावली गेली आहे। कराड तालुक्यातील कोडोली गावात विकास सेवा सोसायटीच्या ठरावादरम्यान हा प्रकार घडलाय। सातारा जिल्हा बँकेची निवडणूक येत्या काही दिवसांमध्ये होणार आहे। त्यासाठी 5 ऑगस्ट पर्यंत विकास सेवा सोसायटी यांनी मतदानाचा अधिकार देण्यासाठी ठराव द्यावयाचा आहे। कोडोली ग्रामविकास सेवा सोसायटीची संचालक मंडळ मीटिंग सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या ठरावासंदर्भात आयोजित केली होती। या मीटिंगमध्ये संस्थेला भरघोस पैसे देणाऱ्या सभासदाच्या नावे ठराव देण्याचा निर्णय संचालक मंडळांनी घेतला होता। या अनुषंगाने या ठरावासंदर्भातील लिलाव पद्धतीने ठराव पूर्ण झाला। यामध्ये आनंदराव जगताप यांनी बोली लावली। 1 लाख रुपयांनी सुरू केली होती आणि शेवट हा विक्रमसिंह संभाजीराव जगताप यांनी 2 लाख रुपयांपर्यंतची बोली लावून मताचा अधिकार मिळवला। दरम्यान लोकशाहीतील निवडणुका संपल्याचा आरोप शशिकांत शिंदे यांनी केलाय। बँकेमधले ठराव हे आणि बँकेची सत्ता यावी यासाठी ज्या प्रकारचे व्यूहरचना केल्या जात आहेत आणि त्याचाच हा भाग म्हणून असा आहे की गावाने ठरवलं आता संचालक आणि सदस्यांना आणि ठराववाल्याला देण्यापेक्षा आपण त्याचा लिलाव करायचा आणि तो लिलाव करून मग आपल्या गावाला त्या ठिकाणी निधी घ्यायचा, रक्कम घ्यायचा। मला वाटतं की खरं म्हणतं ते दुर्दैवाची गोष्ट आहे आणि ते पण जाहीर पेपरामध्ये येत आहे। म्हणजे याचा अर्थ असा आहे की आता लोकशाहीतून निवडणुका ह्या संपलेल्या आहे। आता सत्ता, पैसा आणि हुकुमशाही, दडपशाही याच्यातून असा प्रकार होतोय हे दुर्दैवाचं आहे। निदान सातारा जिल्ह्यामध्ये ही आता प्रथा सुरू झाली आहे। मागच्या जिल्हा परिषदेपासून वगैरे या पद्धतीने सुरू झालेल्या आहे। त्यामुळे मला वाटतं की आता सामान्य माणसाला आवाज उठवणं किंवा त्या लोकशाहीने हक्क बजावण्याचा काळ आता हळूहळू संपत चाललेला आहे।